आणि सन्माननीय अदाकारी हॅलो. सादर केली. मी माधवीताई नेमकर यांना विनंती करतो आणि त्याचबरोबर अनिकेतजी, मीनाताई पानमन, शिंगण, आमच्या शिलाताई, आपण जरा प्लीज स्टेजकडे पुढे यायचंय. माधवीताई, आजचा आमचा युवकांचा जोश आणि जल्लोष पाहून आपल्याला कसं वाटतंय? मागाठाण एकदम जोरदार आहे ना आज. मी विनंती करतो की आपण माधवी नेमकरताईंचा आपण सत्कार करायचा आहे, तर शॉल आणि पुष्पगुच्छ घेऊन या ठिकाणी पुढे यायचंय. माधवीताई, आजचा आमचं विशेष हे आपल्याला मी सांगू इच्छितो की एक ऑर्गनायझर म्हणून गेले 15 ते 20 वर्ष आम्ही या ठिकाणी दह्यळ कला महोत्सव साजरा करत आहोत. आपल्यासारखे फेमस, अतिशय फेमस, महाराष्ट्र आणि देशामध्ये नावाजलेले कलाकार या ठिकाणी उपस्थिती लावत असतात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात. पण सांगायला खूप आनंद होतोय की सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी दहीहंडी पथकांसाठी अनेक GR पास करून घेतलेले होते, त्यामध्ये यांचा संरक्षण विमा हा सर्वात महत्वाचा निर्णय, त्याचबरोबर यांना साहसी खेळाचा दर्जा देण्याचं काम हे सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी केलं. आणि इतक्यावरच थांबले नाहीत, तर आपण आज मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच, अगोदर आमच्याकडे एवढे गेले कित्येक वर्ष आम्ही साजरा करत आहोत, परंतु 5 ते 7च्या वर महिला गोविंदा पथक कधी यायचं नाहीत. आपण सुद्धा महिला आहात, आज अनेक तरुणींना, युवतींना आपण प्रेरणास्थान आहात. आणि मी म्हणूनच या ठिकाणी सांगू इच्छितो की आज 15 ते 16 महिला गोविंदा दहीहंडी पथकांनी या ठिकाणी उपस्थिती दिलेली आणि त्यांची उपस्थिती अजून आम्हाला फोन कॉल्स येत आहेत रजिस्ट्रेशनसाठी. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की अगोदर महिला कुठेतरी मागे असायचे दहीहंडीच्या खेळामध्ये, परंतु आता हे चित्र बदललेलं आहे. जेव्हापासून नवीन नवीन GR जे पास झालेले आहेत, गव्हर्नमेंटमध्ये पहिल्यांदा प्रो गोविंदा विनर्सना जॉब देण्याचं काम सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच आज अनेक ठिकाणाहून या ठिकाणी गोविंदा पथक, विशेष करून महिला गोविंदा पथक इथे उपस्थित. सो तुमच्या या मेहनतीला खराच सलाम. आणि मला असं वाटतं तुम्ही सगळे आहात म्हणून हे सण इतकी वर्ष आपण साजरे करतोय. आणि मला असं वाटतं हा आनंद, हा जल्लोष किंवा हे जे काही सादरीकरण तुमचं असतं ते मला असं वाटतं भारावून टाकणारं आहे. आमच्या कलाकारांपेक्षा मला असं वाटतं सगळ्यात जास्त क्रेडिट तुम्हा लोकांचं आहे, तुमच्या मेहनतीचं आहे. कारण तुम्ही सगळे इथे जमलेले आहात म्हणून आम्ही इथे आहोत, तुमचं प्रेम आहे म्हणून आम्ही इथे आहोत. त्यामुळे थँक्यू सो मच. मला आमंत्रित